हे बघा, हे गेले शेतामध्ये आणि भाजी घेऊन आले. हे बघा, या फुलाचा ना व्हिडिओ मी शेअर केला होता आणि मी विचारलं होतं की हे फुलाची भाजी करतात का. ही भारंगीची भाजी आहे ना, आहे ना. मला कमेंट मध्ये पण आला होता का काकी ही भारंगीची भाजी आहे, ही भाजी खातात शेतामध्ये. आमच्या भरपूर भाजी आहे, आम्हाला काय माहिती, म्हणजे आम्हाला म्हणजे मला माहिती नव्हतं. हे बघा किती सारी ना. आता याचं काय काढायचे हो, फुलं काढायची का सर्व. काय मस्त तुराच्या तुरा आहे ना, आणि सर्व काढून घेते. हे बघा मोठ्या मोठ्या कल्या आहे बघा, मोठ्या कल्या आणि फुललेली फुलं काढून घेते आहे ना हो. अच्छा, हे बघा किती सारी भाजी आहे ना. यांना मी सांगितलं ना का ही भाजी बनवतात करून, हे लगेच गेले शेतामध्ये आणि घेऊन आले. शेतामध्ये नुसतं असं फुललंय बांधावरती झाड एवढी याची. खूप आले भाजी, मला काय माहिती. तर आता आणली आहे ना, आता मी बनवते. आता ही धुवून घेते आणि भाजी मस्त बनवते. चला, भाजी धुवून घेतली आहे मी. ही छोटीशी चालन आहे, याच्यामध्ये भाजी धुवून ठेवली आहे मी. आणि कांदा आणि मिरची एकत्र कापून आता मी या तेलामध्ये टाकते. पातेलीत तेल ठेवलंय मी. तेल तापायला ठेवलं होतं, त्यात सोडलं मी कांदा आणि मिरची. बघा, कांदा मी जरा जास्तच घेतलाय कारण का ही भाजी केवढी होणार हो. कांदा चांगला मस्त लालसर झालाय बघा. आता मी टाकते यात भाजी. हे बघा, आता एवढं टोपभर दिसते ना, आता ती केवढी होईल ती बघा भाजी. म्हणजे मी तर कधी केली नाही, पण पालाभाजी मी करते ना. आता टाकते यात मीठ. पालाभाजी करते ना तर मला माहिती पडतं किती आता होणार ही भाजी, है ना. आता मी एक जीव करते जरा, आणि जरा 2 मिनिटासाठी ढाकून ठेवते मी. तर बघते मी भाजी झाली का. हा, भाजी चांगली झाली, सुगंध पण छान येतोय, त्याला पाणी पण सुटलंय जरा. आता मी काय करते, हे बघा, याच्यामध्ये हळद, जरासं लाल तिखट आणि गरम मसाला हे टाकते. थोडस किसलेलं ओला नारळ. आणि सुगंध पण मस्त येतोय खरंच. हा, मला माहिती नव्हतं ही भाजी खातात ती. आता मी बघते कशी लागते ती. आता तर आमच्या शेतामध्ये भरपूर आहे ही भाजी. जरा मी याला हळद मसाला लागू दे, जरा झाकून ठेवते. वा, मस्त झाली बघा. आम्ही दाखवते तुम्हाला सर्व करून. चविष्ट भारंगीची भाजी तयार, रानपाल्याची आहे की नाही मस्त. चला तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.